नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेमध्ये आता खूप मोठा ट्विस्ट येताना दिसणार आहे. ही साक्षी प्रियाला सगळं सत्य सांगते की अर्जुन आणि सायलीचं लग्न हे खोटं आहे. त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं आहे आणि हे सगळं तिला चैतन्याने सांगितलंय. यानंतर मग ही प्रिया खूप खुश होते. आता अर्जुन आणि सायलीचं सगळं सत्य मी स्वतः पूर्णाईला सांगणार आणि मग ही पूर्णाई सायलीला धक्के मारून हाकलणार या विचाराने ती जाते आणि पूर्णाईला सगळं सांगते की यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे, यांचं लग्न पूर्णपणे खोटं आहे, हे नवरा बायको असल्याचं नाटक करतात. हे सगळं ऐकून पूर्णाई खूप भडकते आणि सायलीला देवघरात जाऊन शपथ घ्यायला सांगते की तुमचं लग्न खरं आहे याची शपथ घे. यानंतर ही सायली शपथ घेताना दिसते की आमच्या दोघांचंही लग्न खरं आहे, कुठल्याही प्रकारे खोटं नाहीये. ही प्रिया खोटं बोलते. यानंतर पूर्णाई पुन्हा बोलते की तुझं अर्जुनवर खरं प्रेम आहे याची सुद्धा शपथ घे. यानंतर ही सायली खूप आनंदाने शपथ घेताना दिसते की हो, माझं यांच्यावर खूप मनापासून प्रेम आहे आणि माझं प्रेम खरं आहे. हे सगळं मागे अर्जुन ऐकत असतो. या दोघांनीही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं असतं. हे ऐकून या अर्जुनला खूप मोठा धक्का बसताना आपल्याला दिसणार आहे. आता पाहू येणाऱ्या भागामध्ये या सगळ्या गोष्टींचं खरं कारण अर्जुनला सायली काय सांगते.